Yes, very good morning to all. So last form of chapters मध्ये काय पाहिलं होतं आपण कॉम्प्लेक्स नंबर राईट. कॉम्प्लेक्स नंबर साठी समरी पार्ट मी तुम्हाला लिहून देतो ज्याचा यूज तुम्हाला संडेला 4 o'clock Sunday 4 o'clock we will take CET and JE questions. Sunday CET JEE चे क्वेश्चन्स घेणार आहे. चॅप्टर कुठला कॉम्प्लेक्स नंबर. सर तुम्ही तर ऑब्जेक्टिव्ह घेताय आमचं तर अजून चॅप्टर पण नाहीये. येस राईट यू हॅव टू बी कव्हर द प्रॉपर चॅप्टर फ्रॉम युट्यूब चॅनलची लिंक मी सेंड केली आहे. युट्यूब चॅनल लिंक मी तुम्हाला सेंड केली आहे स्पेशली फॉर द कॉम्प्लेक्स नंबर. ओके चॅनलचं नाव CHOUDHARI. लिंक मी टाकली आहे पण ग्रुपला टाकलेली आहे. नीड टू फॉलो दॅट लिंक. संडे CET आणि JEE at 4 to 6 PM 4 to 6 PM या वेळेत असेल आणि त्याआधी तुम्हाला एक्झाम असेल. संडेला MCQ एक्झाम असेल. संडेला सिंपल MCQ एक्झाम असेल. यस लास्ट टाइम सारखेच 15 MCQ 15 MCQ तुम्हाला देण्यात येतील ऑल ओव्हर चॅप्टर ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ओव्हरऑल चॅप्टरवर असेल. हे जस्ट तुम्हाला एक आयडिया आहे. आपण जे लर्न करतो त्याच्यापेक्षा एक डिफरंट लेवल MCQ ला विचारली जाते. बेस कन्सेप्ट तेच असतात. आय थिंक बऱ्याच वेळेस ट्रबल गेलेला टायमिंग आणि याचा आता गोड होणार नाही टायमिंग आणि त्याचा त्या सॉफ्टवेअर मध्ये लिंकिंग राहून गेलेली त्यामुळे टायमिंग लास्ट टाइम टाकताना 10 टाकला ऍक्च्युअली ते एक्झाम 11 o'clock ला असं सांगण्यात आलं. तो ट्रबल झाला ते ट्रबल्स काढून टाकता येतील. ते मॅन्युअल एरर्स होते आणि ते मी काढून टाकतो. एक्झाम साधारण तुम्हाला असेल 11 लाच ठेवू आपण. ओके 11 वाजताच ठेवू. सो या प्रोसेस मध्ये रेडी राहा. हा चॅप्टर्स ऑलमोस्ट मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट थ्रू एक्सप्लेन केलेला आहे. यू गो थ्रू द टेक्स्टबुक घ्या मार्केटमधून. आता महाराष्ट्र स्टेट बुक्स कव्हर करा पहिल्यांदी आणि त्यानंतर एनसीटीचा बेस वगैरे नंतर पाहू आपण. पण लगेच क्विकली असं एनसीटी घेतलं पाहिजे नाच्या स्टार्ट केलं पाहिजे का कारण पॅरलल टेक्स्टबुक आहेत. सीबीएसईचं टेक्स्टबुक एनसीआरटीचं आणि आपलं टेक्स्टबुक अगदी सेम आहे म्हणजे आपल्या याच्यात जास्त उलट एक्झाम्पल्स आहेत त्यांच्या याच्यात कमी आहेत. शेवटी कुठूनही अभ्यास करा चॅप्टर कॉम्प्लेक्स नंबरच आहे. एक्स्ट्रा फक्त जेईला काय आहे तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे जे सीईटीला नाही आहे. ते क्वाड्रॅटिक पार्ट फक्त तुम्हाला JEE ला आहे. याच्या नोट्स पण ऑलमोस्ट ऑर्डर केलेल्या आहेत. त्या नोट्स येतील जसं तुमच्या रेग्युलरच्या नोट्स. आता बऱ्याच जणांनी ऍडमिशन घेतलं त्यांना रेग्युलरच्या नोट्स दिल्यात. रेग्युलर नोट्स त्या रेग्युलर नोट्स मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर प्रत्येक चॅप्टरच्या बॅक साइडला तुम्हाला MCQ सुद्धा दिलेले आहेत. यू कॅन प्रॅक्टिस दॅट MCQ ऑल्सो. ते MCQ तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. प्रत्येक चॅप्टरच्या माग तुम्हाला एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन सेक्शन आहे. MCQ पॅटर्न आहे त्या ठिकाणी. आता कॉम्प्लेक्स नंबर मध्ये ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगतो किती MCQ आहेत तिथे. कॉम्पिटेटिव्ह कॉर्नर आहे राईट. कॉम्पिटेटिव्ह कॉर्नर म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स एक 90 to 20 क्वेश्चन्स आहेत पहा कॉम्प्लेक्स नंबर मध्ये. ज्यांनी नोट्स कलेक्ट केले असतील त्यांच्यामध्ये हे सगळे क्वेश्चन्स MCQ पॅटर्नचे दिलेले आहेत. एक क्वेश्चन 4 ऑप्शन्स. ऍक्च्युली हे प्रॅक्टिस करायला पाहिजे हळूहळू तुम्ही. त्याच्यावरती कमांड मिळवा व्यवस्थितपणे. त्याआधी तुम्हाला काय करावं लागेल रेग्युलर टेक्स्टबुक व्यवस्थित थोडं तरी सॉल्व्ह करावं लागेल. जे मी क्वेश्चन्स घेतले ऍटलीस्ट तेवढी प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर हे MCQ याच टाईपचे बेसिक MCQ CET आणि JEE चे मी घेणारच आहे. तुमच्या तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा कंटिन्युएशन ठेवा व्यवस्थितपणे. MCQ कॉर्नर आहे परत तुमच्याकडे JEE ला आलेले क्वेश्चन CET ला जेवढं समजू शकता तेवढा टाइम तुम्ही खरं दिला पाहिजे. आतापासून टाइम देत चला व्यवस्थितपणे कव्हर अप साठी. त्यांचं ऍडमिशन नाहीये त्यांनी रेग्युलर नोट्स पहिले कलेक्ट करा. असंच तुमच्या CETच्या आणि JEEच्या नोट्स ऑर्डर केलेल्या आहेत आणि त्या लवकरच येतील. आता CET आणि JEEचे ज्यांचं कन्फर्मेशन आहे पुढचं त्यांनी रेग्युलरचं पहिले ऍडमिशन घ्या. त्यानंतर CET साठी आणि JEE साठी तुम्हाला प्रोसीड केलं जाईल. तोपर्यंत त्याचे लेक्चर्स अटेंड करून दिले जातील तुम्हाला कशाचे CET आणि JEEचे. आता रेग्युलरच्या नोट्स कलेक्ट करा. तुम्ही तुमचं ऍडमिशन शुअर ठेवा.
आणि पुढचा पार्ट कंटिन्यू मिळेल तुम्हाला फिजिक्स थ्रू, केमिस्ट्री थ्रू, मॅथ्स थ्रू आणि बायो थ्रू. असं कंटिन्युएशन राहील तुम्हाला. टाइम पाहू नका, टाइम खूप मोठा लागणार आहे. 18 चॅप्टर्स आहेत आपल्याला, मी ऑलरेडी डिस्कस केलंय तुमच्याशी. मॅथ्स मध्ये 18 चॅप्टर्स आहेत. एक चॅप्टर आपण ऑलमोस्ट कव्हर केलेला आहे. बेसिक कन्सेप्ट थ्रू कव्हर केलेला आहे, बोर्डला जास्त विचारत नाही. सीईटी आणि जेईच्या लेक्चर्स मध्ये त्याचा कव्हरअप त्या पद्धतीने असतो, जसं पाहिजे त्या पद्धतीने त्या एक्झाम मध्ये कव्हरअप दिलं जाईल. आता तुम्हाला कॉलेजच्या एक्झाम्स मध्ये कॉम्प्लेक्स नंबर येतो, तेवढा कॉम्प्लेक्स नंबर मी तुम्हाला हँड रिटन लिहून दिलाय क्लासमध्ये. युट्यूब चॅनल वरती त्याचे डिटेल्स आहेत, तिथे तुम्ही क्रॉस चेक करा. ते सगळे चॅप्टर्स कधी घेतलेत, कुठले डेट सहित घेतलेत हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. सर मेन्शन केलेलं आहे. ओके, यू हॅव टू ग्रो थ्रू that detailed forms. So today we will see the complex number part and its a summary, जे की तुम्हाला संडेच्या लेक्चरला युजफुल होईल. आणि चॅप्टर पण तुम्हाला काय असेल, रिवाइज असेल या कन्सेप्ट थ्रू. सो कॉम्प्लेक्स नंबर समरी पार्ट. शॉर्ट नोट्स फॉर्म. कॉम्प्लेक्स नंबर शॉर्ट नोट्स फॉर्म हे ऍक्च्युअली तुम्ही तयार करायला पाहिजे. पुणेकर आहेत, स्वतःहून काही करत नाहीत, त्यांना सगळ्या गोष्टी डिटेक्ट कराव्या लागतात. असतं काही काही मुलांचं, सर शिक्षकांनी सांगितलं तरच आम्हाला समजतं, असा त्यांचा भ्रम आहे. ओके, लेट इट बी, तो ट्रेडच आहे तसा. त्यामुळे कदाचित हा छोटासा प्रयत्न, झालेला कॉम्प्लेक्स नंबर कसा स्क्वीज करता येतो, यांनी काय होतं, येणारं स्ट्रेस, येणारं जे डिप्रेशन असतं, सडन एक्झाम आहे म्हटलं की आपल्याला जी भीती असते ती कमी होते. शॉर्ट नोट्स कधी पण स्वतःच्या हाताच्या असल्या पाहिजेत, स्वतःच्या हँड रिटन असल्या पाहिजे कधीही. गॅलेक्सी J4 कुणाचा ज्यांचा मोबाईल असेल त्यांनी त्याच्यावरती डबल टॅप करायचंय, स्वतःचं नाव व्यवस्थित टाकायचंय. ब्रांच के मार्केट असेल तर के आणि सिंहगड रोड असेल तर SR. प्लीज मेन्शन दॅट. गॅलेक्सी J4 ज्यांचा कुणाचा नंबर आहे त्यांनी डबल टॅप करा, तिथं स्वतःचं व्यवस्थित नाव टाका आणि परत रिएंटर करा. वेळ महत्वाचा आहे, वेळ महत्वाचा आहे, वेळ गमवू नका. सो फर्स्ट थिंग कॉम्प्लेक्स नंबर. सो फर्स्ट थिंग कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण दोन पार्ट्स पाहिले, एक तर रिअल आणि दुसरा इमॅजिनरी. सो कॉम्प्लेक्स नंबर जनरली डिनोट होतो z इक्वल टू x प्लस iy ने. कॉम्प्लेक्स नंबर डिनोट होतो z इक्वल टू x प्लस iy ने. तसं पाहायला गेलं तर x आणि y बोथ रिअल नंबर्स आहेत, दोन्हीही रिअल नंबर आहेत. एक्झाम्पल z इक्वल टू 2 प्लस 3i, लिहू नका एक्झाम्पल, जस्ट लक्ष द्या. 2 आणि 3 हे दोन्हीही रिअल नंबर आहेत. 2 आणि 3 हे दोन्हीही रिअल नंबर आहेत. ऍक्च्युअली हा नंबर z इक्वल टू 2 प्लस रूट 9 मायनस 9 येतो. ऍक्च्युअली तो नंबर असा आहे, या पद्धतीने आहे, 2 प्लस रूट मायनस 9 असा नंबर आहे तो. ऍक्च्युअली आपण त्याला कन्वर्ट करतो, पण त्याला कन्वर्ट करून लिहितो. ऍक्च्युअली तो नंबर 2 प्लस रूट 9 आहे, राईट. रूट 9 ला ब्रेक करतो आपण 9 इंटू मायनस 1 मध्ये. रूट 9 वेगळा, रूट ऑफ मायनस 1 वेगळा. रूट 9 3 लिहितो आपण आणि रूट ऑफ मायनस 1 ला आयोटा आय म्हणतात. सो लक्ष द्या, हा एक न्यू टाइप ऑफ नंबर आहे, एवढंच सांगेल सध्या. न्यू टाइप ऑफ नंबर आहे, जो की लिहिण्याची पद्धत x प्लस आय वाय फॉर्मॅट मध्ये येते. ऍक्च्युली हा जो आय वाय आहे तो फॉर्म म्हणजेच रूट ऑफ वायचा स्क्वेअर इंटू मायनस आहे तो. रूट ऑफ मायनस वाय स्क्वेअर आहे तो, म्हणून त्याचं कन्वर्जन झालंय. वाय स्क्वेअर वेगळा, मायनस 1 वेगळा, वाय स्क्वेअरचा वाय, रूट ऑफ मायनस 1 वेगळा होतो, वाय आणि आय तो तिथं आलेला आहे त्या पद्धतीनं. म्हणजे रूट ऑफ निगेटिव्ह रिअल नंबर्स आपण स्टडी करतो. रूट ऑफ निगेटिव्ह नंबर्सला इमॅजिनरी नंबर म्हणतात. कुठला? इमॅजिनरी. मग याला सिंपल लँग्वेज मध्ये मी तुम्हाला सांगितलंय, विथ आय विदाउट आय. याला अशीच थिंकिंग करा, रिअल हा जर नसेल तर प्युअरली रिअल, आणि हा जर आय असेल तर प्युअरली इमॅजिनरी म्हणतात. आणि दोन्ही कंबाईन आले तर कॉम्प्लेक्स नंबर. दोन्ही कंबाईन आल्यास कॉम्प्लेक्स नंबर म्हणतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. सो या ठिकाणी आय इक्वल टू रूट ऑफ मायनस 1 मेन्शन करा, आणि एक्स वाय, एक्स रिअल पार्ट म्हणून येतो, रिअल पार्ट ऑफ झेड म्हणतात. आर ई ऑफ झेड जर बघितला तर तो एक्स आहे,
आय एम म्हणजे इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड जर बघितला तर तो किती आहे वाय. आय एम ऑफ झेड आय आर ई ऑफ झेड म्हणतात. आता याच्यातला प्युअरली रिअल हा शब्द येतो. प्युअरली रिअल, प्युअरली रिअल. तर इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड किती मग, आणि प्युअरली इमॅजिनरी, प्युअरली इमॅजिनरी, प्युअरली इमॅजिनरी असेल तर रिअल पार्ट ऑफ झेड किती सांगा. प्युअरली रिअल, प्युअरली इमॅजिनरी कुठे येणार आहे आपल्याला, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये येणार आहे. प्युअरली रिअल म्हटल्यानंतर इमॅजिनरी पार्ट किती घ्यायचा झेडचा, 0 घ्यायचा. किती घ्यायचा, 0 घ्यायचा, 0 घ्यायचा. प्युअरली इमॅजिनरी म्हटल्यानंतर रिअल पार्ट ऑफ झेड किती घ्यायचा, 0. ही ट्रिक म्हणून लक्षात ठेवा. कधी कधी क्वेश्चन्स मध्ये येतं, भला मोठा क्वेश्चन असतो तिथं मेन्शन असतं, पण रिअल पार्ट प्युअरली रिअल असं मेन्शन केलेलं असतं, प्युअरली इमॅजिनरी असं मेन्शन केलेलं असतं. प्युअरली रिअल, प्युअरली इमॅजिनरी हा कन्सेप्ट मेन्शन केलेला असतो, लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर इंटेग्रल पॉवर ऑफ आयोटा. याच कन्सेप्ट मध्ये डिफरंट पॉवर्स ऑफ आय, डिफरंट पॉवर्स ऑफ आय हा झाला एक कन्सेप्ट नंबर बाबतीत. दुसरा कन्सेप्ट याच्यामधली डिफरंट पॉवर्स ऑफ आय. पॉवर्स ऑफ आय करा, पॉवर्स ऑफ आय. याच्यावरती कधी कधी क्वेश्चन येतो किंवा हा सब क्वेश्चन, क्वेश्चन मध्ये क्वेश्चन असतो. क्वेश्चन मध्ये समजा तुम्हाला असं दिलेलं आहे 4 + 3i⁹ + 7i⁸ असं असतं क्वेश्चन. i⁶ + i⁵ असं असतं कधी कधी. म्हणजे तुम्हाला डिफरंट पॉवर्स ऑफ आय सोबत डील करता आलं पाहिजे, डील करता आलं पाहिजे. सो पॉवर्स ऑफ आय या कन्सेप्ट साठी बेसिक √−1 आय असतो, म्हणजेच आय इक्वल टू √−1. याचा जर स्क्वेअर घेतला तर -1, क्यूब घेतला तर मी ऑलरेडी सांगितलंय -i येतो. कसा येतो, आयचा क्यूब i⁵ can be written as i⁵ can be written as i⁵ can be written as i into i², i² into i. बरं, आपल्याला माहिती आहे i² ची व्हॅल्यू किती असते, -1. i² is -1, so -i is the answer. -i is the answer. That's why i³ is -i. सांगा मग i⁴ किती, i⁴ किती, i⁴ is 1, i⁴ is 1. सर काय आणि कुठून आलं सर ते, i⁴ म्हणजे लॉज ऑफ इंडायसेस. i⁴ ला स्क्वेअर इंटू स्क्वेअर लिहिता येतं. i² ची व्हॅल्यू -1, i² ची व्हॅल्यू -1, सो आन्सर इज +1. हा त्याचा बेस, त्याचा बेस आहे. समजून घ्या, चॅप्टर माझा झालेला आहे, फक्त मी समराइज करतोय, त्यामुळे थोडंसं फास्ट वाटेल तुम्हाला, थोडंसं फास्ट वाटेल तुम्हाला. काही हरकत नाही, युट्यूब चॅनलचे लेक्चर्स पहा, यू विल गेट देअर डिटेल्स, यू विल गेट देअर डिटेल्स. पूर्ण डिटेल्स तिथे मिळतील तुम्हाला व्यवस्थितपणे. कॉम्प्लेक्स नंबर, पॉवर्स ऑफ आय, याच्या बाबतीत एक्झाम मध्ये शॉर्टकट मेन्शन केला जातो, दॅट इज i⁴n असेल, i⁴n असेल तर आन्सर 1, म्हणजे 4 च्या मल्टिपल व्हॅल्यू येत असेल तर आन्सर 1. i⁴n च्या मल्टिपल असेल तर आन्सर 1. i⁴n इक्वल टू 1. i⁴n असेल तर 1, लक्षात ठेवा. आणि सिंगल जर रूट उरत असेल, सिंगल जर सपोज मी आता 36 घेतला, 36 घेतला, 4 ने डिवाइड केलं, 9 चा डिव्हिजन बसला, 36 आन्सर इज 0 0, रिमाइंडर 0 झालं. जर मी 37 घेतला तर 9 आणि किती राहतो रिमाइंडर, 1 राहतो शिल्लक. म्हणजे मी 37 ला काय लिहिता येईल मला, i⁵ कॅन बी रिटन ऍज 4 into 9, किती झालं रे 36, आणि एक रिमाइंडर शिल्लक राहतो, एक रिमाइंडर शिल्लक राहतो. तो रिमाइंडर या पद्धतीने लिहितात, या पद्धतीने लिहितात. ऑब्झर्व करा काय सांगतात. 36 असल्यास एक्झॅक्ट डिव्हिजन बसतं, 37 असल्यास एक्झॅक्ट डिव्हिजन बसत नाही. त्याला आपण लिहिताना 4 into 9, 36 + 1, 37 असं मेन्शन करतो. काय काय इव्हॅल्युएट करायचं त्यांना, i⁴ into n + 1 जर असेल तर आन्सर असतं तुमचं i⁴n वेगळा आणि i वेगळा.
तर या ठिकाणी मला मेन्शन करायचं आहे आय रेस टू 4n प्लस वन जर असेल म्हणजे तो या ठिकाणी याच्यासाठी आय रेस टू 4n प्लस वन असेल तर आन्सर आय असतं. आय रेस टू 4n प्लस वन असेल तर आन्सर आय. चेक करा, मला एक एक्झाम्पल द्यायचं याच्या ठिकाणी. एन ची व्हॅल्यू 9 आहे. सपोज एन ची व्हॅल्यू किती आहे 9. 4 इंटू 9 36 आणि 36 साठी 36 आय रेस टू 36 हा किती बनतो चेक करा. आय रेस टू 36 आहे. लॉज ऑफ इंडायसेस प्रमाणे हा 4 इंटू 9 लिहिता येईल मला. आय रेस टू 4 रेस टू द पॉवर 9 करता येतो. आय रेस टू 4 ची व्हॅल्यू 1, राईट. सो आन्सर इज 1. 36 ऐवजी सपोज 37 दिलं. विचार करा, थोडस विचार करा, जास्त नका करू, थोडस विचार करा. 37 दिलं, काय करणार? आय रेस टू 4 इंटू 9, थोडक्यात 4 ने डिवाइड करा, रिमाइंडर 1 राहतं. 4 ने डिवाइड केल्यास रिमाइंडर मात्र 1 राहतो. आय रेस टू 4 इंटू 9 1 येतो. किती शिल्लक राहिला? आय ची पॉवर 1 शिल्लक राहते. 1 शिल्लक राहते. आय रेस टू 36 रेस टू द पॉवर 9 इंटू आय करा, लॉज ऑफ इंडायसेस. याचा आन्सर 1 इंटू आय. सो फायनल आन्सर आय राहतो. त्याच्यामुळे शॉर्टकट सांगितला जातो आय रेस टू 4n प्लस 1 इज आय. आय रेस टू 4n प्लस 2 सांगा रे किती मग? आय रेस टू 4n प्लस 2, 2 रिमाइंडर असल्यास किती आणि 3 रिमाइंडर असल्यास किती? 3 रिमाइंडर असल्यास किती? 4n प्लस 3. आय रेस टू 4n असल्यास 1. इथे खाली लिहते, तुम्हाला दिसणार नाही म्हणून वरती लिहिले, दिसणार नाही म्हणून पुढे लिहिलेलं आहे. सांगा आय रेस टू 4n, रिमाइंडर जर 2 राहत असेल तर, रिमाइंडर 1 राहत असेल तर आय, रिमाइंडर जर 2 राहत असेल तर रिमाइंडर 2 आहे. आन्सर किती? 4n प्लस 2 चा अर्थ तुम्हाला घ्यायचा आहे रिमाइंडर 2 असणं. रिमाइंडर 2 आहे म्हणजे आय चा स्क्वेअर. ची व्हॅल्यू किती? -1. त्याच्या आधीचा पार्ट कशामध्ये कन्वर्ट असेल? आय रेस टू 4n. आय रेस टू 4n प्लस 2. आय रेस टू 4n ला कसं लिहिणार? 4 रेस टू द पॉवर n, लॉज ऑफ इंडायसेस. आय रेस टू 4 ची व्हॅल्यू 1 म्हणजे आन्सर 1 झालं या ठिकाणी. आणि आय स्क्वेअर इज -1. सो फायनल आन्सर -1 येतो. -1 हे फायनल आन्सर येतो. -1. रिमाइंडर किती असताना? 2 असताना. रिमाइंडर जर 3 असेल तर -i आणि रिमाइंडर नसेल तर 1. रिमाइंडर ज्या वेळेस राहत नाही शिल्लक त्यावेळेस आन्सर 1. सो आय रेस टू 4n इज 1 म्हटलं जातं. आय रेस टू 4n इज 1. या पद्धतीनं ते लिहून ठेवा शॉर्टकट. आता सर हे मला काही समजत नाहीये सर. येस, बरोबर आहे, करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे, काही शंका नाही त्याच्याविषयी. सर हे काही समजत नाहीये, तर त्याच्यासाठी युट्यूबचे प्रिव्हियस लेक्चर्स तुम्हाला पाहावे लागतील, तर याची लिंक लागेल तुम्हाला. काय सांगतोय मी, कारण याच्यावरची डेप्थ अँड डिटेल्स सांगितलेले आहेत. नेक्स्ट टाइम मंडे पासून शुअरली न्यू चॅप्टर चालू आहे. तरी काय करा, एक समरी ठेवा तुमच्याकडे व्यवस्थितपणे, विच विल बी हेल्पफुल टू यू. तुम्हाला खूप हेल्प करेल. ओके, हेल्प करेल ती समरी तुम्हाला, ती समरी तुम्हाला हेल्प करेल. ओके, नेक्स्ट पॉइंट घ्या, इक्वेलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. पॉइंट नंबर 1 कॉम्प्लेक्स नंबर होता. पॉइंट नंबर 2 इक्वेलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. इक्वेलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. इक्वेलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. दोन कॉम्प्लेक्स नंबरची इक्वेलिटी. सो एक कॉम्प्लेक्स नंबर a प्लस ib, दूसरा कॉम्प्लेक्स नंबर c प्लस id. सो एक नंबर x प्लस iy घेतोय, दुसरा a प्लस ib. असा जर असेल तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y? x ची व्हॅल्यू किती आणि y ची व्हॅल्यू किती? x व्हॅल्यू किती आणि y व्हॅल्यू किती? यस, हर्ष, आर्या, हर्षिका. यस, x इक्वल टू a, y इक्वल टू किती? वेदांत, निनाद, ऋषिकेश. सांगा. सो x इक्वल टू a, शुअर.
काय कम्पेअर केलं मी? रिअल विथ रिअल. म्हणताना काय म्हणायचं? रिअल विथ रिअल कंपॅरिझन, इमॅजिनरी विथ इमॅजिनरी कंपॅरिझन. सो या ठिकाणी आय कम्पेअर कोइफिशियंट बाबतीत होत असतो, त्यामुळे y इक्वल टू बी. ज्या ज्या वेळेस तुम्हाला कितीही मोठा क्वेश्चन सॉल्व्ह केला तर कधी कधी कशाची गरज पडते? इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबरची गरज पडणार तुम्हाला. सीईटी ला पडणार, जेईई ला पण पडणारच आहे. इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड कम्पेअर करताना रिअल पार्ट विदाउट आय पार्ट विदाउट आय लाच कम्पेअर होतो. विथ आय पार्ट लाच कम्पेअर होतो. आता आय घेण्याची गरज नाहीये. जर तुम्ही इथं आय घेतला तर दोन्ही ठिकाणचा कॅन्सल होतो. हे लक्षात यायचं तुम्हाला. दॅट इज इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर म्हणून हा कन्सेप्ट येतो. तर परत एकदा काय सांगायचंय? रिअल पार्टला कम्पेअर होत असतो विदाउट आय. रिअल पार्ट विथ आय इमॅजिनरी पार्टला कम्पेअर होत असतो. रिमेंबर दिस. That is called as equality of two complex number. Next is conjugate of complex number. Conjugate कोण सांगतोय? Conjugate कशाला म्हणतात? Conjugate of complex number. Suppose z equal to x plus iy असेल, तर त्याचा कॉन्जुगेट काय? कॉन्जुगेट म्हणजे z च्या डोक्यावर निगेटिव्ह साइन सारखं काढतात, त्याला बार म्हणतात. येस, याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचंय? एक्स जशाला तसा, डोंट टच टू एक्स. रिअल पार्ट जशाला तसा. इमॅजिनरी पार्ट काय केला जातो? प्लस ऐवजी मायनस घ्यायचं असतं. प्लस ऐवजी मायनस घ्यायचा. कॉन्जुगेट लिहिताना रिअल पार्ट जशाला तसा, इमॅजिनरी पार्ट प्लस ऐवजी काय घ्यायचा असतो? मायनस घ्यायचा असतो. लक्षात ठेवायचं. बरेच कन्फ्युजन क्वेश्चन तयार करतात हा याच्याशी रिलेटेड. सांगा रे, -3 -4 चा कॉन्जुगेट काय? याचा कॉन्जुगेट हे आता काहीतरी विचित्रच दिलं तुम्ही. विचित्र काही नाहीये, हा ऍक्च्युअली 2y आहे. ऑब्झर्व, 4 into -1 रूट ऑफ 4 रूट ऑफ 4 चा आन्सर 2 आणि रूट ऑफ -1 ला आय म्हणतात, म्हणजे हा 2y झाला. रिअल पार्ट किती याचा? 0 + 2y. रिअल पार्ट 0, इमॅजिनरी पार्ट 2y. 0 जशाल तसा, -2y. हा त्याचा कॉन्जुगेट. हा जर z असेल, हा त्याचा कॉन्जुगेट. भरपूर क्वेश्चन्स कन्फ्युज करतात. लक्ष द्या. z इक्वल टू 2 + √3. सांगा रे कॉन्जुगेट किती याचा? याचा कॉन्जुगेट किती? z इक्वल टू 2 + √3 चा कॉन्जुगेट. तुला पटकन. z इक्वल टू 2 + √3 चा कॉन्जुगेट इज व्हॉट? प्रतीक्षा करेक्ट, ऋषिका करेक्ट, सुमित करेक्ट. गुड. लक्षात आहे तुमच्या. लिहिला, सापडला, चोर सापडला. श्रावणी रॉंग. 2 - √3 होतं का श्रावणी? 2 - √3 होतं का? 2 - √3 होणार नाही. का नाही होणार? कारण 2 + √3 + 0i असतो. +0i. हा राजांनो, रूट आहे म्हणजे इमॅजिनरी नाही. हे चूक करताय तुम्ही. रूट आहे म्हणजे इमॅजिनरी नाही. रूट आहे म्हणजे रिअलच आहे सध्या तरी. इमॅजिनरी इकडे आहे त्याचा, इकडे आहे. हा नाही लिहिला तरी चालतो. म्हणजे हा ऍक्च्युअली रिअल नंबर आहे, फक्त इमॅजिनरी नाहीये. आणि काय सांगितलं? रिअल जशाला तसा ठेवायचा असतो, रिअलला चेंज करायचं नाही. जर तुम्हाला 0i फेवरेट असेल तर लिहा 0i. ऍक्च्युअली हा नाही लिहिला तरी चालतो. लक्षात ठेवा. त्याला फसवा क्वेश्चन म्हणतात. रूट म्हणजे मुलांना कायम वाटतं, ते कायम वाटतं त्यांना इमॅजिनरी. अरे इमॅजिनरी कधी? इमॅजिनरी निगेटिव्ह रिअल नंबर असेल तर इमॅजिनरी, तोपर्यंत रिअल रूट जशाला तसा राहतो आणि रूट ऑफ -1 वेगळा होतो. फसवे क्वेश्चन असतात, लक्षात ठेवा. कॉन्सन्ट्रेशनने एकदा व्यवस्थित अभ्यास करा, खूप महत्वाचं आहे. मला जर सायन्स मध्ये करिअर करायचं असेल तर कदाचित या गोष्टी सोडून चालणार नाही. आज ना उद्या तुम्हाला करणं आहे. स्किप आउट करून होणारच नाही. आज ना उद्या करावेच लागणार आहेत तुम्हाला. ओके. त्यानंतर कॉन्जुगेट झाल्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट म्हणू आपण. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट. प्रॉपर्टीज. So first property, conjugate of conjugate is z itself. पहिली प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी, z आणि z चा कॉन्जुगेट दोघं ऍड केले की रिअल पार्ट ऑफ z मिळतो. z आणि z चा कॉन्जुगेट ऍड केला की रिअल पार्ट ऑफ z मिळतो. कसं सर? 2 + 3 हा एक नंबर आहे
त्याची ऍडिशन त्याच्या कॉन्जुगेट सोबत घ्या 2 - 3i सोबत. काय झालं मग? हा तुमचा z आहे, हा त्याचा कॉन्जुगेट आहे, दोघांची ऍडिशन आपण घेतोय. त्यांची ऍडिशन घेतोय. सो +3i - 3i गेट कॅन्सल, 2 + 2 4. म्हणजे काय मिळालं मला? रिअल पार्ट ऑफ z मिळतं. हे त्याचा आन्सर. समजली प्रॉपर्टी? असे बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहेत. असे छोटे छोटे चुटकुले एक्झाम्पल्स म्हणून घ्यायचंय आणि सॉल्व्ह करून बघितलं की ते रिझल्ट येतं. सॉल्व्ह करून बघावं लागतं. एक एक्झाम्पल आपल्या मनाने तयार करायचं, ट्राय करायचं आणि सॉल्व्ह करायचंय, राईट? प्रत्येक वेळेस प्रॉपर्टीला एक्झाम्पल देणार नाही आता. फक्त लक्षात ठेवायचंय, असं छोटंसं एक्झाम्पल घेऊन आपण ट्राय करू शकतो. ट्राय कुठलेही एक्झाम्पल थ्रू घ्या, तुम्हाला आन्सर मिळेल त्याचं. लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड मिळू शकते. सांगा इमॅजिनरी कधी? मग इमॅजिनरी कधी? z - z कॉन्जुगेट घेतल्यास, z आणि z चा कॉन्जुगेट जर घेतलास 2 टाइम्स ऑफ i, इमॅजिनरी पार्ट ऑफ z मिळतं. z - z जर कॉन्जुगेट घेतला तुम्ही, इमॅजिनरी पार्ट ऑफ z राहतं. 2 टाइम्स ऑफ i, इमॅजिनरी पार्ट ऑफ z म्हणतात. इमॅजिनरी राहतो. याच्यामध्ये सबट्रॅक्शन घ्या, काय होईल? सबट्रॅक्शन जर घेतलं तर 2 टाइम्स i, इमॅजिनरी ऑफ z मिळतं. त्याचं सबट्रॅक्शन घेऊन पहा तुम्ही. सबट्रॅक्शन घेऊन पाहिल्यास समजेल तुम्हाला. z आणि z कॉन्जुगेट जर सेम असतील तर, z आणि z कॉन्जुगेट जर सेम असतील, कधी असतील? z आणि z कॉन्जुगेट कधी सेम असतील? तर इकडे 2 आहे z बाबतीत आणि कॉन्जुगेट बाबतीत सुद्धा 2च राहतो. जर मी 2 + i जर घेतला तर z आणि z कॉन्जुगेट चेंज होतो. इथं तो इक्वल असतो, इथं तो इक्वल असतो. आणि याला इमॅजिनरी नाहीये, याला इमॅजिनरीची गरज नाहीये. प्लसचा मायनस झालं असतं, प्लसचा जसं इथं काय झालं? मायनस. सो z आणि z कॉन्जुगेट, z आणि z कॉन्जुगेट काय? इक्वल. कधी? z हा काय पाहिजे? प्युअरली रिअल पाहिजे, प्युअरली रिअल. z इज प्युअरली रिअल. z हा प्युअर रिअल पाहिजे, प्युअरली रिअल पाहिजे. समजून घ्या. z आहे, इमॅजिनरी नाहीये. त्याचा कॉन्जुगेट तशाला तसा राहतो, जशाला तसा राहतो. तो कधी? प्युअर असेल तरच, प्युअर असेल तरच. तर प्युअरली इमॅजिनरी मध्येच z आणि z कॉन्जुगेट 0 असतात. z इज प्युअरली इमॅजिनरी असेल तर z इज इमॅजिनरी ओनली. z जर इमॅजिनरी असेल तरच दोघांची ऍडिशन किती येते? 0 येते. छोटे छोटे प्रॉपर्टी आहेत, क्वेश्चन मध्ये तुम्हाला लागणार म्हणून लिहून देतोय. त्याचा यूज होतो एक्झाम मध्ये, त्याचा यूज होतो. आता लक्ष द्या. z सपोज 2i आहे, त्याचा कॉन्जुगेट -2i. आता दोघांची ऍडिशन किती होते? 0 होते. चेक करा. या त्या प्रॉपर्टीचा मिनिंग आहे, या त्या प्रॉपर्टीचा मिनिंग आहे. प्रॉपर्टीचा मिनिंग समजून घ्या. z जर प्युअरली इमॅजिनरी असेल, त्याचा कॉन्जुगेट प्लसच्या ऐवजी मायनस, प्लसच्या ऐवजी मायनस. आणि दोघांची जर ऍडिशन घेतली तर आन्सर किती येतं? 0 येतं. दोघांची ऍडिशन घेतल्यास आन्सर 0 येतं. क्लिअर? सो त्यामुळे काय लिहिलंय? z इज इमॅजिनरी ओनली. यात रिअल पार्ट नसला पाहिजे. हे काही कन्क्लुजन्स आहेत छोटे छोटे छोटे, जे की तुम्हाला एक्झामला लागतील. 6th, z1 + z2 दोघं ऍडिशन करा पहिल्यांदा. दोघांची ऍडिशन घ्या आणि त्या बाबतीत याचा टोटल कॉन्जुगेट घ्यायचा. तर हा कॉन्जुगेट वेगळा होतो, हा कॉन्जुगेट वेगळा लिहिता येतो, असं प्रूव्ह होतं. एक्झाम्पल आहे आपल्या टेक्स्टबुक मध्ये, ट्राय करून पहा. कोणी विचारत नाही, पण प्रॉपर्टी म्हणून लक्षात ठेवायचं. प्रॉपर्टी म्हणून लक्षात ठेवायचं. z + z2 ऍड करायचे, त्याचा कॉन्जुगेट घ्यायचा. त्याचा कॉन्जुगेट, ही लाईन म्हणजे कॉन्जुगेट.
Z1 चा कॉन्जुगेट वेगळा करता येतो, Z2 चा कॉन्जुगेट वेगळा करता येतो. Z1 Z2 चे कॉन्जुगेट्स वेगवेगळे करता येतात. वी कॅन मेन्शन Z1 कॉन्जुगेट डिफरंट, Z2 कॉन्जुगेट डिफरंट मेन्शन करता येतं. Z1 Z2 कॉन्जुगेट्स वेगळे मेन्शन करता येतात. तसंच सबट्रॅक्शन साठी, तसंच मल्टिप्लिकेशन साठी आहे, ते काय लिहून देणार नाहीये. तसंच डिव्हिजन साठी आहे. काय सांगायचंय, इथं मल्टिप्लिकेशन साइन आलं हे दोघं वेगळे होऊ शकतात. डिव्हिजन आलं की ते वेगळे होऊ शकतात. जसं ऍडिशन सबट्रॅक्शनला आहे तसं मल्टिप्लिकेशनला पण अलाउड आहे, डिव्हिजनला पण अलाउड आहे, सबट्रॅक्शनला पण अलाउड आहे. ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये सेम रूल आहेत, हे लक्षात ठेवा. ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन साठी सेम रूल आहे. नेक्स्ट, अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. प्रॉपर्टीज नंतर पॉइंट नंबर 4 लिहितोय. अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. Algebra of complex number. Algebra of complex number. Algebra of complex number मध्ये addition, subtraction, multiplication, division या 4 प्रोसेस. So first is addition. Addition of two complex number. त्यानंतर subtraction. Addition, subtraction. तिसरी प्रोसेस multiplication. And fourth process division. That is quotient form. डिव्हिजन या 4 प्रोसेस. डिव्हिजन मध्ये फक्त काळजी घ्यायची आहे तुम्हाला. एखादा 1 प्लस आय असेल आणि 1 मायनस आय, हा Z1 आहे, हा Z2 आहे. कसं फॉर्म करणार? याला फॉर्म करताना तुम्हाला काय करावं लागतं सांगा. हा Z1 आहे, हा Z2 आहे. हे सॉल्व करताना कसं सॉल्व करतात? कसं सॉल्व करतात? बाय टेकिंग इट्स अ कॉन्जुगेट. कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय, कॉन्जुगेटनी डिवाइड, ही प्रोसेस शिकवलेली आहे. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? येस. हा वेगळा आहे, हा वेगळा आहे, पण तो कोशंट मध्ये फॉर्म मध्ये आलाय, कोशंट मध्ये आलेला आहे. तर याला तुम्हाला a प्लस आय बी मध्ये एक्सप्रेस करायचं असतं. म्हणजे a वेगळा करायचा b, हा डायरेक्ट होत नाही, त्याच्यामध्ये त्याचा काय घेतात? कॉन्जुगेटनी. याचा कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय डिवाइड, याला रॅशनलायझेशन जसं म्हणता तुम्ही. ओके, रॅशनलायझेशन प्रोसेस सारखं असतं. सो रिमेंबर द पॉइंट. मल्टिप्लिकेशन इझी आहे, ऍडिशन सबट्रॅक्शन इझी आहे. फक्त काय सांगताना सांगतात, ऍडिशन सबट्रॅक्शन रूल मध्ये रिअल पार्ट ऍड होत असतो, रिअल पार्ट सबट्रॅक्ट होत असतो. इमॅजिनरी पार्ट ऍड होत असतो, इमॅजिनरी पार्ट सबट्रॅक्ट होतो. मल्टिप्लिकेशन मध्ये तसं काही नाहीये. मल्टिप्लिकेशन डायरेक्ट घेतात. डिव्हिजन बाबतीत आता सांगितल्याप्रमाणे रॅशनलायझेशन घ्यायचं असतं. डिव्हिजन आलं की रॅशनलायझेशन घ्यायचंय, लक्षात ठेवायचं. बाकी तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह, असोसिएटिव्ह, ऍडिटिव्ह इनव्हर्स आणि इनव्हर्स हा प्रकार माहिती आहे, तो त्यामुळे तो लिहून देणार नाहीये. फारसं काही नाहीये त्याच्यामध्ये. आपण म्हणतो ना 2 + 3, 2 + 3 चे ऍडिशन 3 + 2 होते. दॅट इज विच लॉ? कॉम्पिटिटिव्ह, राईट? असोसिएटिव्ह मध्ये आपण काय करतो, 2 + 3 चे ऍडिशन 4 सोबत घेतल्यास तुम्हाला 2 + 3 + 4 असं पण घेता येतं. 2 + 3 + 4 शिफ्ट ऑफ ब्रॅकेट करू शकतात. असोसिएटिव्ह लॉ. आता हे लिहून देत नाही, फारसं महत्वाचं नाहीये तो. Z+0 ऍडिटिव्ह आयडेंटिटी म्हणतो आपण. Z+0 एखादा कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याच्यात 0 म्हणजे 0 + 0 ऍड करणं म्हणजे Z+0 झालं. Z+0 हा Zच राहतो. ऍडिटिव्ह इनव्हर्स म्हणतात, गरज नाहीये त्याची. ओके, Z1 Z2 चा प्रोडक्ट Z2 Z1 मेन्शन करता येतो. आता हे छोटे छोटे गोष्टी आहेत, लिहून देत बसत नाही. Z1 Z2 आणि Z1 Z2 उलटा होऊ शकतो. Z1 चं मल्टिप्लिकेशन Z2 सोबत आणि Z2 चं मल्टिप्लिकेशन Z1 सोबत होऊ शकतं का? येस, होऊ शकतं. छोटे छोटे रूल्स आहेत, गरज नाहीये त्यांची. तुम्ही प्रत्येक वेळेस नंबर हिस्ट्री शिकले की हे शिकवतातच तुम्हाला, कंपल्सरी रूल शिकवतातच. पहा, कम्युटेटिव्ह असेल, असोसिएटिव्ह असेल, ऍडिटिव्ह आयडेंटिटी असेल, ऍडिटिव्ह इनव्हर्स असेल, त्या गोष्टी नंबरला जशा फॉलो होतात तशा कॉम्प्लेक्स नंबरला सुद्धा काय होतात? फॉलो होतात. कॉम्प्लेक्स नंबरला सुद्धा त्या फॉलो होतात, एवढं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट कन्सेप्ट येतो स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर.
Square root of complex number. Square root of complex number. So root of a plus ib, root of एखादा नंबर आहे, राईट, कुठले फॉर्म x प्लस आय वाय कन्सिडर करू आपण, आणि तो कशात कन्वर्ट होतो, a प्लस आय बी मध्ये येऊ शकतो. तर याचा एक क्वेश्चन मी तुम्हाला घेतला होता, कशा बाबतीत, स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बाबतीत. स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बाबतीत याचा एक क्वेश्चन घेतलेला आहे तुम्हाला. याचा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करून सॉल्व्ह करावं लागतं, आठवतं, रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट घेऊन सिम्प्लिफाय करतात. जर एमसीक्यू एक्झाम सॉल्व्ह केली असेल तुम्ही, तर त्या ठिकाणी मी मेन्शन केलेलं आहे, एक शॉर्टकट तुम्हाला देऊन ठेवलाय, शॉर्टकट देऊन ठेवलेला आहे. ज्यांनी एक्झाम दिली असेल त्यांना तो माहिती आहे शॉर्टकट काय आहे. तो येत नाही एक्झामला, एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही. नेक्स्ट, मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट और एम्प्लिट्यूड पार्ट. मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, आर्ग्युमेंट अँड एम्प्लिट्यूड पार्ट. मॉड्युलस, त्यानंतर आर्ग्युमेंट और एम्प्लिट्यूड मध्ये ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मॉड्युलस, दुसरा शब्द आहे आर्ग्युमेंट और एम्प्लिट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. याच्या बाबतीत ऑलमोस्ट ट्रिगो एनरोल होतो. पायथागोरस थेरम तुम्हाला सांगितलाय, जर z इक्वल टू एक्स प्लस आय वाय असेल तर मॉड्युलस ऑफ z कव्हर होतो रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. करेक्ट, मॉड ऑफ z इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, पायथागोरस थेरम. आठवा ही डायग्राम, त्या डायग्राम मध्ये तुम्हाला समजून सांगितलं होतं, हा x आहे, हा y. x म्हणजे रिअल ऍक्सिस, y म्हणजे इमॅजिनरी ऍक्सिस. y ला आपण इमॅजिनरी ऍक्सिस म्हणतो, x ला रिअल ऍक्सिस, y ला आपण इमॅजिनरी ऍक्सिस म्हणतो. x आणि y इथं परपेंडिक्युलर तयार झाला, अँगल बिटवीन देम इज थीटा, आणि हा मॉड z हायपोटेनियस म्हणून येतो. मॉड z हा हायपोटेनियस म्हणून येतो या ठिकाणी. मॉड z हा हायपोटेनियस म्हणून येतो या ठिकाणी. मॉड z हा हायपोटेनियस म्हणून येतो या ठिकाणी. सांगा, अँप्लिट्यूड म्हणजे अँगल थीटा. सो टॅन थीटा सध्या तरी लक्षात ठेवा, पुढे त्याचा पार्ट येईलच तुम्हाला. सो अँप्लिट्यूड म्हणून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, टॅन थीटा इज वाय बाय एक्स. बऱ्याच वेळेस हा टॅन इकडे घेतात आणि त्याला आपण लिहितो टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स. इनव्हर्स याचा अर्थ असा होतो, टॅन इनव्हर्स ऑफ जर 1 असेल तर थीटा किती, टॅन इनव्हर्स ऑफ म्हणा त्याला. इनव्हर्स कोणाचा असतो, व्हॅल्यूचा असतो. मिळताना काय मिळतं तुम्हाला, अँगल. याची पॉवर -1 नाहीये, हे लक्षात ठेवा, याला म्हणतात इनव्हर्स. सांगा बरं, टॅन चा इनव्हर्स 1 असेल तर अँगल किती, 45. अर्थ तसा घ्यायचा त्याचा, मिनिंग इज दॅट, मिनिंग तसा घ्यायचा आहे. टॅन इनव्हर्स ऑफ 1 इज 45 डिग्री. हे झालं मॉड्युलस अँड एम्प्लिट्यूड पार्ट. याच्या बाबतीत मी तुम्हाला क्वाड्रंट शिकवले होते, क्वाड्रंट सांगितले होते. क्वाड्रंट मध्ये कसं लक्षात ठेवायचंय, सेकंड क्वाड्रंट मध्ये जर तुम्हाला एंटर करायचं असेल तर लिहून ठेवा पाय मायनस थीटा. पाय मायनस थीटा. सर हे पाय काय, सी द लेक्चर्स, प्रिव्हियस लेक्चर पहा म्हणजे समजेल. पाय मायनस थीटा सेकंड क्वाड्रंट साठी, पाय प्लस थीटा थर्ड क्वाड्रंट साठी. ओके, आणि फोर्थ क्वाड्रंट साठी तुम्हाला वापरायचं आहे 2 मायनस 2 पाय मायनस थीटा. पाय मीन्स 180 minus theta, 180 minus theta, 180 plus theta, and third quadrant मध्ये 2 pi minus theta म्हणजे 360 minus theta, 360 degree minus theta. हे कन्सिडरेशन्स येतात त्याच्यामध्ये. कशासाठी, एम्प्लिट्यूड बाबतीत, आर्ग्युमेंट बाबतीत. एम्प्लिट्यूड आर्ग्युमेंट बाबतीत हे कन्सेप्ट येतात. फर्स्ट क्वाड्रंट ऑलवेज पॉझिटिव्ह असतो, सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट तुम्हाला ऑब्झर्व करावं लागतं. टॅन या ठिकाणी पॉझिटिव्ह असतो, या ठिकाणी पॉझिटिव्ह असतो, बाकी ठिकाणी टॅन काय येतो,
निगेटिव्ह येतं, टॅन निगेटिव्ह येतं. आता ते रिलेटेड टू द ट्रिगो आहे, त्यामुळे मी सांगताना सुद्धा तुम्हाला सांगितलंय हे थोडस डिफरंट आहे, थोडस डिफरंट आहे. ओके, त्याला ट्रिगो परफेक्ट आला की ते येईल तुम्हाला, त्यामुळे काळजी करू नका. ट्रिगो आला की त्याची काळजी करायची गरज नाही. लिहितायत ना, लिहून ठेवा. हे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला महत्वाचं आहे. ही समरी आपल्या डोक्यात फिट पाहिजे. न पाहता ही समरी ज्याला लिहिता येते त्याच्यासाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. परफेक्शन असलं पाहिजे, काय काय आपण लर्न करतोय त्याचा सिक्वेन्स आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असला पाहिजे. आणि हेच मागच्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला कव्हर अप केलेलं आहे, बऱ्यापैकी कव्हर अप केलेला आहे. याचा एखादी गोष्ट इकडे तिकडे होते, एखादी गोष्ट इकडे तिकडे होऊ शकते. प्रत्येकाचे एक्झाम्पल्स आणि हे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, घ्या नेक्स्ट. मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट पार्ट झाला होता आपला. त्यानंतर याच्याशीच रिलेटेड आपण जॉमेट्रिकल पार्ट पाहिला होता, दॅट इज पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, राईट? पोलार फॉर्म. याच्यानंतर पोलार फॉर्म, पोलार अँड एक्सपोनेन्शियल. Polar and exponential form of complex number. Z equal to x plus iy जर असेल, Z equal to x plus iy जर फॉर्म असेल, तर परत या डायग्राम वरून साइन थीटा आणि कॉस थीटा काढतात. एवढं लक्षात ठेवायचं. या डायग्राम वरून काय काढतात? कॉस थीटा आणि साइन थीटा काढतात. Z equal to x plus iy जर असेल तर याच्याशी रिलेटेड पोलार फॉर्म एक्सप्रेस करू शकता साइन थीटा आणि कॉस थीटा थ्रू. साइन थीटा आणि कॉस थीटा थ्रू एक्सप्रेस करू शकता. सो Z इक्वल टू x असेल तर r cos थीटा मेन्शन करतात, y असेल तर r sin थीटा मेन्शन करतात विथ r कॉमन, cos थीटा प्लस r sin थीटा. मॉड z ला r म्हणतात, मॉड z ला r म्हणतात, मॉड z ला r म्हणतात. सो Z इक्वल टू r इंटू cos थीटा प्लस इथं I आहे cos theta plus I sin theta, cos theta plus I sin theta हा फॉर्म. पोलर फॉर्म एक्सप्रेस करताना काय लक्षात ठेवायचं? पोलर फॉर्म एक्सप्रेस करताना इथे साइन थीटा आणि कॉस थीटा काढतात, एवढं लक्षात ठेव. सो x is expressed as r cos theta, y is expressed as r sin theta. r बाहेर घेतला तर cos theta plus I sin theta शिल्लक राहतो. दिस इज कॉल्ड एज पोलर फॉर्म. अँगल वर डिपेंड असतो सगळ्यात खेळ, सगळं अँगलचा आहे आता. आणि अँगल म्हटलं की ट्रिगो आलं. अँगल म्हटलं की ट्रिगो पार्ट कंबाईन होतो. आणि ट्रिगो पार्ट एक्सटेंड आहे. 10वी पर्यंत तुम्हाला सिलेबस 0 to 90 चा होता, लक्षात ठेवा. 0 to 90 चा सिलेबस होता तुम्हाला. आता पुढे एक्सटेंडेड आहे, 180 आहे, 270 आहे, एक राऊंड केला तर 360 डिग्री. हा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितला होता, राईट? त्याच्यावरती सेपरेट लेक्चर मी घेतलंय तुम्हाला. वरती तुम्हाला फॉर्मेशन तसं आहे. कारण निदान तुम्ही चाकण बनवतो राजा, आहे की लक्ष्मी?
चालू द्या सर, तुमचं चालू द्या, आमचं पण चालू द्या म्हणून. तुमचं पण चालू द्या, आमचं पण चालू द्या म्हणून वेदन. So z equal to r into bracket cos theta plus I sin theta. This is called as polar form. R into bracket cos theta plus I sin. याचाच एक्सपोनेन्शियल फॉर्म r जशाला तसा लिहितात e raised to I theta. एक्सपोनेन्शियल म्हणून येतो पुढे. लॉज ऑफ इंडायसेस याच्या बिहाइंड इझी पडतात. लॉज ऑफ इंडायसेस इझिली फॉर्म करू शकतात. दॅट इज एक्सपोनेन्शियल फॉर्म e raised to I theta. That is Euler's form of exponential. Euler's form EULER apostrophe S. Euler's form EULER apostrophe S. Euler's form म्हणून आहे. That is exponential म्हणून फेमस आहे. एक्सपोनेन्शियल म्हणून फेमस आहे. त्यानंतर पॉइंट नंबर 8 डी मूव्हर्स थेरम. DEMOVIV करा, VI नाही, IV D Moivre's theorem. MOIVRES. MOIVRES. D Moivre's theorem. महत्वाचा आहे. याच्यावरच क्वेश्चन जनरली सीईटी आणि जेई ला येतात. या बाबतीत याचा कॉमन आणि जनरल फॉर्म लिहिला जातो. cos थीटा प्लस I sin थीटा असेल आणि जर पॉवर n असेल, जर पॉवर 2 असेल किंवा 3 असेल किंवा 4 असेल तर जनरलाइज n लिहू आपण. तर हा पॉवर इथे येतो, इथे येतो. cos थीटा प्लस cos n ऑफ थीटा n टाइम्स थीटा प्लस sin ऑफ n टाइम्स थीटा म्हणून येते. हे झालं डी मूव्हर्स थेरम. तिची पॉवर आहे ती अँगलला जाते. पॉवर आहे ती अँगलला कन्वर्ट होते. अँगल साठी कन्वर्ट होते. जर -n असेल तर cos थीटा प्लस I sin थीटा. जर -n असेल तर लक्षात ठेवा कॉसला काही फरक पडत नाही, साइनला पडतो. साइनला पडतो, कॉसला फरक पडत नाही. cos थीटा मायनस I sin थीटा. कॉसला फरक पडत नाही पण साइन मायनस येतो. cos ऑफ अँगल n थीटा मायनस I sin ऑफ अँगल n थीटा. कॉसला निगेटिव्ह येत नाही, लक्षात ठेवायचं आहे. साइनला मात्र निगेटिव्ह येतो. साइन साठी निगेटिव्ह येतो. या बाबतीत वन मोर थिंग लक्षात ठेवा, 1 बाय cos थीटा प्लस sin थीटा. आपण याचा कॉन्जुगेट टाइप लिहितो. याला आपण कसं लिहिणार? cos थीटा प्लस I sin थीटा रेस्ट टू द पॉवर -1 लिहिणार. आणि हा -1 कॉसला अफेक्ट करत नाही पण साइनला करतो. cos थीटा जशाला तसा मायनस I sin थीटा. कॉन्जुगेट म्हणू आपण थोड्या वेळासाठी. कॉन्जुगेट सारखा ऑपरेट होतो हा. डिनॉमिनेटर मध्ये प्लस असेल तर न्यूमरेटर मध्ये लिहायचं असल्यास निगेटिव्ह. निगेटिव्ह एकमेकांचे रेसिप्रोकल. आपण कसं लिहितो? 1 बाय x, x टू द पॉवर किती लिहितो? -1. आणि डी मूव्हर्स थेरम प्रमाणे हा निगेटिव्ह कॉसला इफेक्ट नाही करत, साइनला करतो. इमॅजिनरी पार्टला इफेक्ट करतो, हे लक्षात ठेवा. इमॅजिनरी पार्ट विल बी अफेक्टेड. इमॅजिनरी पार्ट अफेक्ट होतो. इमॅजिनरी पार्ट अफेक्ट होऊ शकतो. हे झालं डी मूव्हर्स थेरम. ओके. त्यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे क्यूब रूट ऑफ युनिटी. क्यूब रूट ऑफ युनिटी. जो लास्ट कन्सेप्ट तुम्हाला घेतलाय, क्यूब रूट ऑफ युनिटी. क्यूब रूट ऑफ युनिटी. क्यूब रूट ऑफ युनिटी सर. क्यूब रूट ऑफ युनिटी. याच्यासाठी तुम्हाला युट्यूबचे लेक्चर्स पाहावे लागतील. युट्यूबचे लेक्चर्स प्लीज पाहणे. घेतलंय मी हे सगळं, वेळ देऊन घेतलंय. विशेष म्हणजे याला टाइम दिलाय तुम्हाला.
तुम्हाला परत अडचण सांगतो याची अडचण काय आहे, ज्यांना ट्रिगो समजा ट्रबल मध्ये आहे, प्लीज कॉपरेट. हा सेक्शन तुम्ही बाजूला ठेवा सध्या. ज्याचं ट्रिगो परफेक्ट आहे त्यांच्यासाठी अडचण नाहीये, ज्यांचं ट्रिगो परफेक्शन नाहीये त्यांच्यासाठी अडचण आहे. ट्रिग्नोमेट्री बद्दल मी लेक्चर घेतलंय तुम्हाला सेपरेट. कॉम्प्लेक्स नंबर मध्येच ट्रिगो घेतलाय परत एकदा. त्याचा पर्पजच तो होता की ट्रिगो आला पाहिजे शेवटी, ट्रिग्नोमेट्री आलं पाहिजे. हा थोडासा पार्ट मी एक लेक्चर त्याच्यावरती घेतलंय. साक्षी, एक लेक्चर मी घेतलंय त्याच्याविषयी. थोडस कॉपरेट करा. आता तुम्हाला बसावं लागणार आहे. युट्यूब वर लेक्चर्स आहेत, ते लेक्चर्स लिहून काढा. अडचण असेल तर यू कॅन विजिट टू द क्लास. क्लास मध्ये येऊन विजिट करू शकता. आता एवढी अडचण राहिलेली नाहीये. आता लक्ष द्या, क्यूब रूट ऑफ युनिटीचा कन्सेप्ट ओमेगा क्यूब इक्वल टू 1 हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू 1, मग याचे रूट्स पडतात, किंवा आपण थोड्या वेळासाठी एक्स मध्ये लिहू याला. एक्स क्यूब ही व्हॅल्यू 1 आहे. एक्स क्यूब मायनस 1 इक्वल टू 0. पहिला फॅक्टर एक्स मायनस 1 आणि दुसरा फॅक्टर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इक्वल टू 0. एक्स कॅन बी 1, एक्स कॅन बी मायनस 1 बाय 2 प्लस रूट 3 बाय 2 आय असा एक फॅक्टर येतो. आणि तिसरा फॅक्टर येतो एक्स इक्वल टू मायनस 1 बाय 2 मायनस रूट 3 बाय 2 आय. याच्यावरच क्वेश्चन जेईला बऱ्याच वेळेस आलेला आहे, लक्षात ठेवा. हे काय कॉन्जुगेट पेयर आहे. या दोघांना कॉन्जुगेट पेयर म्हणतात. कॉन्जुगेट पेयर येतात हे, आणि हा फर्दर सॉल्वेबल नाही आहे, क्वाड्रेटिक आहे. मग क्वाड्रेटिक सॉल्व करताना लक्षात ठेवा, 10वी मध्ये तुम्ही मायनस बी प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a याचा यूज केलाय तुम्ही, याचा यूज केलाय. हे फॅक्टर्स फर्दर होऊ शकत नाही. याचं कंपॅरिझन, a ची व्हॅल्यू 1, b इज 1, c इज 1. abc च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपण x काढतो. तर लक्षात ठेवायचं, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, हे एकमेकांचे कॉन्जुगेट आहेत. ओके, हाच कन्सेप्ट पुढे त्यांनी ओमेगा मध्ये मांडला. त्यामुळं ओमेगा क्यूब 1 घेतला. आता ओमेगा 1 असू शकत नाही, हा कन्सेप्ट. हा एक्स मधला कन्सेप्ट आहे, हा स्पेशली कॉम्प्लेक्स नंबरचा कन्सेप्ट आहे. ओमेगा क्यूब जर 1 असेल तर रिमेनिंग पार्ट ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 किती 0. इथं ओमेगा टाका फक्त. एक त्यांना इथं क्लिअर करायचं आहे की मायनस 1 बाय 2 प्लस रूट 3 बाय 2 आय याचा जर स्क्वेअर घेतला तर त्याचा कॉन्जुगेट पेयर मिळतो. याचा कॉन्जुगेट पेयर मिळतो, लक्षात ठेवायचा. स्क्वेअर घेतल्यास हा मिळतो. म्हणजे ओमेगाचा जर स्क्वेअर घेतल्यास ओमेगा मिळतो. ओमेगाचा स्क्वेअर घेतल्यास निगेटिव्ह मधला ओमेगा मिळतो, निगेटिव्ह मधला मिळतो. हा जर पॉझिटिव्ह असेल त्याचा जर स्क्वेअर घेतला तर निगेटिव्ह फॉर्मेशन तयार होतं. याला आपण अल्फा स्क्वेअर म्हणतो. अल्फाचा स्क्वेअर आणि हा बीटा मिळतो. आणि जर तुम्ही बीटाचा स्क्वेअर घेतला तर अल्फा मिळतो. सपोज हा अल्फा आहे आणि हा बीटा आहे. अल्फा बीटाच्या लँग्वेज मध्ये तसं सांगितलं जातं. हा एक रूट आहे आणि तो अल्फा आहे, हा दुसरा रूट आहे तो बीटा आहे. त्यावरून काही कन्क्लुजन्स केलेले आहेत. अल्फा प्लस बीटा किती आणि अल्फा इंटू बीटा किती. अल्फा प्लस बीटा किती, अल्फा इंटू बीटा किती, हे सगळं सीईटी ला लागणार आहे. आणि याच्या प्रत्येकाचं थोडं पार्ट मी तुम्हाला लेक्चर म्हणून घेतलाय, आधी लेक्चर म्हणून घेतलाय. थोडस सिरियसली करा म्हणजे अपडेटेड राहाल. आज न उद्या करायचंय हे लक्षात ठेवा, बर्डन वाढतं नंतर. सांगा अल्फा प्लस बीटा किती. अल्फा प्लस बीटा इज -1 and product of alpha beta is what? Product of alpha beta is 1. Product of alpha beta is 1. ओके, याच्या बाबतीत तुम्ही सांगू शकता ओमेगा, राईट, एक ओमेगा असेल आणि ओमेगाचा कॉन्जुगेट. एक ओमेगा त्याचा काय आहे, तो कॉन्जुगेट आहे. लक्ष द्या, हा ओमेगा असेल तर हा त्याचा काय आहे, कॉन्जुगेट आहे. तसंच अल्फाचा कॉन्जुगेट घेतल्यास बीटा म्हणू शकता, राईट. आणि बीटाचा जर कॉन्जुगेट घेतला तर तो अल्फा येतो. हे सुद्धा लक्षात ठेवा. अल्फाचा कॉन्जुगेट बीटा. बॅच कधी चालू केली त्याच्यापेक्षा बॅच मध्ये हा चॅप्टर कव्हर आहे असं समजून घ्या ना. बॅच कधी चालू केली त्याला टेन्शन नका घेऊ. कॉम्प्लेक्स नंबर युट्यूब वर तुम्हाला दिसेल ते डेट, मग डेट दिसतील तुम्हाला, डेट सहित टाकलाय मी त्या. कॉम्प्लेक्स नंबर युट्यूब वर डेट सहित मेन्शन आहे पूर्ण.
लास्ट लेक्चर पर्यंत मेन्शन आहे. काही ट्रबल येणार नाही, तुम्ही व्यवस्थित करा तो पार्ट. वेदांत क्लिअर का? डेट सहित मेन्शन आहे मी पूर्ण YouTube वर, डेट सहित मेन्शन आहे, त्यामुळे काळजी नसावी. अल्फाचा जर कॉन्जुगेट घेतला तर तो बीटा येतो, बीटाचा जर कॉन्जुगेट घेतला तर तो अल्फा येतो. असे 18 चॅप्टर्स आहेत, एक नाही दोन नाही, आणि पाठांतर काहीच नाही करू शकत तुम्ही. हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे या फील्ड मधलं. पाठांतर करू शकत नाही, अवघड नाहीये. परत सांगतोय, मुलं चॅलेंज म्हणून ऍक्सेप्ट करतात. खरंच करणारे मुलं असेल तर आज मी तुम्हाला सांगतो, त्यांनी त्यांचं क्रेडिट खूप मोठं केलेलं आहे, खूप मोठं केलेलं आहे, खूप मोठं क्रेडिट केलेलं आहे त्यांनी. क्रेडिट काय मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं ना, बऱ्याच जणांना मी माझ्या काउन्सिलिंग मध्ये क्लिअर केलेलं आहे. 10वी म्हणजे एज 16, 12वी म्हणजे एज 18, पुढचे 3 इयर्स किंवा 4 इयर्स ग्रॅज्युएशन 20 आणि 22. आता तुम्हाला अडचण वाटत नाही, कारण आता कळतं पण वळत नाही. बरोबर आहे ना? कोरोनाच्या आधी औषध काढलं पाहिजे याच्यावरती, की या एजच्या मुलांना सगळं कळतं पण वळत नाही काहीच. वळत नाही म्हणजे त्यांना हे कळतं बरं का, हे आज ना उद्या करणारच आहे किंवा करावं लागणारच आहे, पण ते रिस्पॉन्सिबिलिटी झटकून टाकतात. ते अवघड आहे, मग मला समजत नाही, मग ते युट्यूबवर आहे, मग हे मी करणार नाही. नुकसान तुमचं आहे, नुकसान तुमचं आहे. एज ऑफ 22 ला कळतं. एज ऑफ 22 ला हे सगळं नुकसान कळतं. नुकसान कळतं म्हणजे एज्युकेशन असेल तर त्याचा बेनिफिट असा पाहिजे की तुम्हाला माउथ टू वर्ड पाहिजे सगळ्या गोष्टी, तर तुम्ही एज्युकेशन मध्ये काहीतरी करिअर घडू शकता, अन्यथा नाही. चेक करा, आज मुलं एज ऑफ 22 36 लॅक्स ऑफ पॅकेज म्हणजे काय झालं ते? इथं मंथली कोणाला मिळत नाहीये. मंथली मंथली इन्कम 3 लॅक्स रुपीज कमवतात. मंथली 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 3 लॅक्स रुपीज कमवतात मुलं. इयरली कमवणारे 3 लॅक आहेत सध्या. इयरली कमवणारे तिथं मंथली कमवतात मुलं. इतकं त्याचं क्रेडिट मोठं आहे. इन टर्म्स ऑफ मनी सांगतो, चला तुम्हाला इन टर्म्स ऑफ मनी सांगतो. ज्यांनी गोष्टी व्यवस्थित केल्या, सिस्टमॅटिकपणा त्यांच्या अंगामध्ये आहे, त्यांनी स्वतःचं क्रेडिट फार मोठं करून घेतलेलं या फील्डमध्ये. रडणारे आहेत ना, रडणारे इयरली 3 लॅक्स मिळवतात. येत नाही, जमत नाही, आरडाओरड त्यांची चालू असते. जे चॅलेंज म्हणून ऍक्सेप्ट करतात ना, त्यांचं पॅकेज पहा 36च्या अबाव त्यांनी नेलेलं आहे. 36च्या अबाव पॅकेज नेलेलं आहे त्यांनी. नेलंय इन द सेन्स काय केलेलं आहे त्यांनी? 11वी व्यवस्थित, 12वी व्यवस्थित, पुढचे 3 वर्ष 4 वर्ष ग्रॅज्युएशन व्यवस्थित केलेत. कुठल्या फील्डमध्ये ते नाही सांगणार तुम्हाला. कुठल्या फील्डमध्ये ते नाहीत. दे आर सक्सेसफुल ऍट द एज ऑफ 22 अँड दे आर गेटिंग द इयरली 3 lakhs रुपीज पर मंथ, 3 to 4 lakhs रुपीज पर मंथ. आणि आपल्याकडे विचार करणारी मुलं असे आहेत ना, इयरली 3-4 मिळेल तरी बस आहे सर. पण मी तुम्हाला सांगतो हे कशामुळे आणि काय, फक्त सिस्टमॅटिकपणामुळे, फक्त त्यांच्या सिस्टमॅटिकपणामुळे त्यांनी ती गेनिंग केलेली आहे. आज तुम्हाला जर कन्व्हर्टिंग राहायचं असेल तर बी शुअर ऍज अ स्टुडंट म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे हे स्वतःच्या मनाला विचारा. स्वतःच्या मनाला विचारा की आज ऍज अ स्टुडंट म्हणून मला काय केलं पाहिजे, मला ह्या गोष्टी आल्याच पाहिजे. दॅट्स इट. पुढच्या गोष्टी पुढं, आणि हे मिळण्याशिवाय राहत नाही. हे मिळणार म्हणजे मिळणार, याची चिंता सोडून द्या. हे पहा, हे आलं की ते बरोबर येणार आहे, ते कुठे चुकणार नाहीये. ते चुकणारच नाही. तेवढे गट्स आपल्यामध्ये येतात, तेवढे गट्स आपल्यामध्ये येतात म्हणजे येतात. त्याला कॉन्फिडन्स म्हणतो आपण. सेल्फ कॉन्फिडन्स सगळ्यात मोठा मी तुम्हाला सांगतो. सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे की सर हे न बघता मी लिहू शकतो. याच्यातलं कुठलंही एक्झाम्पल दिलं, सिम्पल एक्झाम्पल, तर मी करू शकतो. याच्यातले जी काही डिफिकल्टी लेवल आहे ती मी टॅकल करू शकतो. हा कॉन्फिडन्स स्टुडंट आणि विद्यार्थ्यांमध्ये खूप असला पाहिजे, खूप असला पाहिजे. माहित नाही मुलं का कंटाळा करतायत ते आज. एज ऑफ 22 त्याचे क्रिएट्स होतात. प्रॉब्लेम्स, ट्रबल्स इथं चालू होतात. इथं तुम्ही पहा, प्रत्येक ग्रॅज्युएट आहे पण त्याला नोकरीच नाहीये. नोकरीच नाहीये. 3 लाख रुपये सुद्धा मंथली, इयरली काय मिळत नाहीयेत त्याला. मिळत नाहीयेत का? नॉलेजच नाहीये. झिरो नॉलेज कॅरी घेऊन पुढे चाललाय तो. त्याला आनंद वाटतं 9वी पास, 9th पास, 10th पास, 11th पास, मज्जा करतोय नुसता तो. येत काहीच नाहीये 12वीला त्याला. का? कारण 9वी ढकलली, पास करून तुम्हाला, 10वी ढकलली, पास करून, 11वी सुद्धा ढकलून देणार. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला. तुम्हाला काय येऊ का न येऊ, तुम्ही 12वीत येणार डायरेक्ट. तुमचे हाल इथं होणार. एज्युकेशनचा बेनिफिट तुम्ही नाही उचलू शकत. लाईफ मध्ये माणूस काही ना काहीतरी करतो, हातपाय दिलेत देवाने आपल्याला. एज्युकेशनच घ्या असं काही नसतं, पण थोडासा विचार करा.
आज आपल्याला कुणाच्या हाताखाली काम करायचंय, कुणाचा कारकून बनायचंय का आपल्याकडे डोकं असताना आपण लावलं पाहिजे या गोष्टींसाठी. माझं असं प्रामाणिक मत आहे. मला वाटतं बाबा मी कुणाच्या हाताखाली काम नाही केलं पाहिजे. मला वाटतं बाबा मी कुणाच्या अंडरमध्ये असं चालवलं नाही पाहिजे. मला वाटतं बाबा मी कुणाच्या अंडरमध्ये असं कर तसं कर नाही. माझ्याकडे जर डोकं असेल स्वतःचं तर मी आय विल पुट अप इन दिस फॉर्मॅट्स. आणि मला त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य लागतं. मी तुम्हाला सांगतो ते मिळत नाही नंतर. आहे त्याच्यात ऍडजस्ट करावी लागते लाईफ. असं जर जगायचं असेल तर तुमच्या मनाने आता तुम्ही करू शकता. मी फक्त कशाचा बेनिफिट सांगतोय? एज्युकेशनचा बेनिफिट सांगतोय. एज्युकेशनच्या बेनिफिट मध्ये मुलांनी एज ऑफ 22 खूप मोठं करिअर केलेलं आहे त्यांनी. किती गमवतात दॅट इज डिफरंट थिंग. तुम्हाला हे सांगितलं की कळतं पटकन. म्हणून हे लिहिलेत आकडे. आकडे लिहिणं खरं चुकीचं आहे. एज्युकेशनला तसं काउंट करू नये. पण मी तुम्हाला सांगतो आज कन्व्हर्टिंग रेशो इतका मोठा झालाय याच्या बाबतीत. इतकं क्रेझिली मुलं करायला लागलेले आहेत ती गोष्ट. आणि इझिली कन्वर्ट होत आहेत ते. आपले पुणेकरांचं कसं आहे निवांत आहेत मस्त. सर अजून कॉलेज नाही, रिझल्ट नाही सर कुठं टेन्शन घेता? टेन्शनची गोष्ट नाहीये. तुम्हाला नॉलेज म्हणून जर थिंग आज येत नसेल ना, पुढे तुम्ही काय म्हणणार? सायन्स अवघड आहे, मॅथ्स अवघड आहे, फिजिक्स अवघड आहे, केमिस्ट्री अवघड आहे. तुमची जागा दुसरा मुलगा घेऊन चाललाय. पुणेकरांच्या सीट्स, पुण्यातले टॉप मोस्ट कॉलेजेस, चांगले कॉलेजेस, बाहेरची मुलं सीट्स घेतायत तुमची. का? आपल्या मुलांना सगळं मिळतं ना इथं. आयतं मिळतंय सगळं. पण त्यांना नकोय ती गोष्ट. ती गोष्ट नकोय त्या मुलांना आज. हा शॉर्टफॉल होत चाललेला आहे. हा शॉर्टफॉल होत चाललेला आहे. तुम्ही नाही तुमच्या ठिकाणी दुसरा मुलगा ती सीट्स घेऊन जातं. कुठं असं नका. चांगल्या सीट्स जे आहेत आपल्यामुळे न करण्यामुळे फक्त न करण्यामुळे ते पण हेच करतात. रात्रंदिवस करतात ही गोष्ट ते. रात्रंदिवस करतात. खेड्यापाड्यातून मुलं आज पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला येतात. आपल्या पुण्यात ह्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्याला थोडं सुद्धा करायला नको ती गोष्ट. थोडंसं माइंड करा मी का आणि कशासाठी सांगतोय. अनुभव आहेत लाईफचे काही, थोडेसे बिअर करा. नक्कीच लाईफ चांगली आणि सुंदर असेल. फक्त काय होतं या एज ऑफ कळत नाही, वळत नाही. ही गोष्ट फार मोठी असते. तुम्हाला एकट्याला लढायचं नाही. आम्ही तुमच्या सोबत आहेत. फक्त थोडासा सपोर्टिव्ह राहायचं आहे. आज झाले लेक्चर रिपीट करायचे. आज झाले लेक्चर रिपीट करायचे. रिपीट करा. यू आर द स्मार्टर. यू आर द स्मार्टर. तुम्ही हार्डवर्क किती करा काही उपयोगाचं नाहीये. हे असं लिहिता आलं पाहिजे स्वतःच्या हाताने नोट्स प्रत्येक चॅप्टरच्या तुमच्या असे असल्या पाहिजेत. प्रत्येक चॅप्टरच्या नोट्स जर तुमच्या या पद्धतीने असतील तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही कधीच मागे पडू शकणार नाही. ज्यावेळेस तुम्ही हे लिहिताय म्हणजे समजून लिहिलं पाहिजे. समजून लिहिलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट याच्यामधली समजली पाहिजे. आणि हे समजण्यासाठी डिटेल्स ऑफ लेक्चर्स तुम्हाला दिलेले आहेत. डिटेल्स ऑफ लेक्चर्स दिलेले आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये. प्रत्येक लेक्चर मध्ये प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल घेतलंय म्हणायचंय. प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल घेत पुढे आलोय आपण. कन्वर्ट करा. नॉलेज म्हणून कन्वर्ट करा. काहीच कमी नाही पडणार तुम्हाला एज्युकेशन मध्ये. काहीही कमी पडणार नाही. शेवटी मी तुम्हाला सांगतो लाईफ पर्सनल असते ज्याची त्याची कशी स्पेंड करायची. मी जर एवढं एज्युकेशन घेतलं असेल तरी आज टीचर. माझे फ्रेंड्स मोठ्या मोठ्या एमएनसी कंपन्यांमध्ये इंजिनियर्स आहेत. माझे फ्रेंड्स काही स्वतःचा मोठा बिझनेस आहे त्यांचा. हे सगळ्याचा आपापला व्ह्यू असतो. पण फक्त काय असतं एक कमांड असते जी की जेवढ्या कमी वयात तुम्ही मिळवाल तेवढं चांगलं. भविष्य आपण काही लिहून देऊ शकत नाही. सायन्सचा कोणीच व्यक्ती ऍग्री करणार नाही. एखाद्याचं भविष्य लिहून देतो असेल असं घडेल याच्यावर बिलीव्ह करत नाही कोणीच. नाही करत. कशावर बिलीव्ह करतं सायन्स? तुम्ही कसं वर्क करता त्याच्यावरती तो बिलीव्ह करतो. तुम्ही कशी परफेक्शन स्वतःमध्ये आणू शकता त्याच्यावरती सायन्स बिलीव्ह करतं. ओके, झालं का इथपर्यंतचा पार्ट? ओमेगा बाबतीत शेवटचा पॉइंट, ओमेगा क्यूब 1 आहे. त्याच्या काही प्रॉपर्टीज तयार होतात. ओमेगा क्यूब 1 आहे. ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा जर लिहिलं तर ओमेगा स्क्वेअर 1 बाय ओमेगा म्हणून युटिलाइज होतो. किंवा ओमेगा इक्वल टू 1 बाय ओमेगा स्क्वेअर म्हणून युटिलाइज होतो. लक्षात ठेवा. त्या बाबतीत ऑलरेडी सांगितलं 1 प्लस ओमेगा स्क्वेअर हा 0 असतो. 1 प्लस ओमेगाला रिप्लेस करू शकता मायनस ओमेगाचा स्क्वेअर. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा म्हणून रिप्लेस करू शकता. ओमेगा प्लस ओमेगाचा स्क्वेअर आलटून पालटून हे लिहिता येतं. आलटून पालटून लिहिलेला पार्ट आहे. कॉन्जुगेट. ओमेगाचा स्क्वेअर त्याचा कॉन्जुगेट आहे. ओमेगा एक रूट जर असेल, ओमेगा हे एक रूट असेल तर त्याचा कॉन्जुगेट, त्याचा स्क्वेअर घेतल्यास त्याचा कॉन्जुगेट तयार होतो. हे पण लक्षात ठेवा. हे सगळं JEE आणि CET ला युजफुल आहे. JEE CET ला युजफुल आहे.
ओके, ही झाली या चॅप्टरची समरी. याचे काही अजून पॉइंट्स आहेत, पण आता सीईटी आणि जेडब्ल्यूच्या लेक्चरला जिथं त्याचा यूज आहे तिथं बरोबर तुम्हाला सांगेल. क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन मिळेल तुम्हाला पूर्णपणे. फक्त तुम्हाला स्पीड करावी लागते, कारण जास्त डेप्थ अँड डिटेल्स मध्ये लिहायची गरज पडत नाही. ऍज पर द बोर्ड लिहायची गरज पडत नाही. तो संडे किती o'clock? 4 o'clock. नेक्स्ट लेक्चर संडे 4 o'clock टू 6 o'clock. काही पार्ट ऑफ सीईटीचे क्वेश्चन घेतले जातील, काही पार्ट ऑफ जेडब्ल्यूचे क्वेश्चन जे की तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले जातील. त्याचं काही मटेरियल आहे ते तुम्हाला मिळेल लवकरच. त्याआधी तुम्हाला तुमचे ऍडमिशन्स कन्फर्म करायचे पूर्णपणे. त्या बॅच मध्ये तुम्हाला तशी एंट्री मिळेल. ऑफलाईन चालू आहे फक्त डाऊट डिफिकल्टीसाठी. तनिष्का, ऑफलाईन क्लास चालू आहे. ऑफलाईन क्लास डाऊट डिफिकल्टीसाठी ठेवलेला आहे. रोज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 ऑफिस ओपनच असतं. 10 to 5 डेली ऑफिस इज ओपन. ओके, थँक्यू. पुढे केमिस्ट्रीचं लेक्चर एक 5-10 मिनिटं आधी गॅप देतोय तुम्हाला. संडे मात्र विसरू नका, 4 टाइम टेबल तुम्हाला मिळून जाईल. ओके, आणि ऑफिस चालू असतं 10 ते 5, त्यामध्ये तुम्ही विजिट करू शकता. 10 to 5 ऑफिस विल बी ओपन. कॉल बिफोर, येण्याआधी थोडंसं कॉल करून या, एवढंच. येस, डाऊट डिफिकल्टी असेल तर येऊ शकता. डाऊट डिफिकल्टी असल्यास येऊ शकता, नो इश्यू.